हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे नाशिकला आणि आम्ही घरून निघालोय 8 वाजता आणि आता वाजले आहे दुपारचे 12:30. कारण की सकाळी खूप दगदग होती, त्यामुळं मी व्हिडिओ नाही काढू शकले. तर त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ काढला आणि पुढचं दाखवते. डोंट स्किप, स्टेट जी आहे मिनी टूर, म्हणजे स्मॉल ट्रिप म्हटलं जाईल. तर आम्ही किती जण आहे? 1 2 3 4 5 6 जण आहे. श्रुती आहे, मुक्ता आहे, श्रद्धा, अण्णा आणि मोठे. आम्ही एवढे जण आहे आणि कुठे कुठे जाणार तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी. बघत राहा. नाशिक आलेला आहे गाईस. आपण काळाराम मंदिर इथे आलोय, तुम्हाला दाखवते. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवलंय याच्या आधी व्हिडिओमध्ये. खूप सुंदर मंदिर आहे. असं पूर्वी काळाचे जे मंदिर आणि जे असतं तसं मंदिर आहे. खूप सुंदर आहे. सो गाईज, आम्ही चाललो आहे आता कपालेश्वरला. मी तर पहिल्यांदाच आली कपालेश्वरला, माहित नाही काय आहे काय नाही. तर बघू काय आहे. तर काय महादेवाचं मंदिर आहे ना? महादेवाचं मंदिर आहे ना? सॉरी, कपालेश्वर हे महादेवाचं मंदिर आहे, मला माहित नव्हतं, सॉरी. सो हे आहे कपालेश्वर मंदिर, तुम्ही बघू शकता. म्हणजे नाशिकमध्ये आहे. हे लोकेशन सांग श्रुती त्यांना प्रॉपर. रामकुंड पंचवटीकडे आहे. सो गाईज, आम्ही आत्ताच कपालेश्वर मंदिरात जाऊन आलोय. इथं व्हिडिओ अलाउड नाहीये, पण तरी मी कसं तरी व्हिडिओ वगैरे काढलाय आणि दाखवलंय तुम्हाला. आता पुढे कुठे जायचंय आपल्याला? आम्ही रामकुंडला चाललोय. तर गाईज, आपण आलो आहे रामकुंडला. चला मी काय डुबायचे. तर गाईज, आपण आत्ताच रामकुंडला जाऊन आलोय. रामकुंड, आत्ता पण जे कपालेश्वर मंदिरात गेलो होतो तिथला नंदी, रामकुंड जी नदी होती म्हणजे रामकुंड होतं त्याच्या खाली ते नंदी आहे, असं त्याचं आहे रहस्य. तर आता आपण नेक्स्ट लोकेशन जाऊ कुठेतरी, मी तुम्हाला सांगते. आपण चाललो आहे सीतागुफा. भीती वाटत. काय नाही होत, चल. काय नाही होत, मजा आली. बापरे, काही जसं गुफा होता, गुडघ्यावर ती यायचं असं होतं. मी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री. तर ही आहे सीता गुफा. तर याला सीता गुफा का म्हणतात,
तर प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता माता जेव्हा वनवासात आले तर प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित ठेवलं. तर का ठेवलं? कारण लक्ष्मणजींनी जेव्हा शूर्पणखाचा नाक कान कापलं तेव्हा शूर्पणखाचे भाऊ खर आणि दूषण हे 14,000 राक्षस घेऊन येथे युद्धासाठी आले होते. तेव्हा प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित राहावे म्हणून या पहाडी कांदरीमध्ये सुरक्षित ठेवलं. म्हणून या जागेला सीता गुफा असे म्हणतात. तर आम्ही आत्ता सीता गुफेवरून जाऊन आलो आणि तुम्ही बघितलं असं किती भारी होतं ते. खूप कंजेस्टेड होतं ते. तर कुठे जाणार आपण आता? बघू आपण. आम्ही आता सुला वाईनला चाललोय. तर तुम्हाला तिकडचं दाखवते. आम्ही आलो आहे सुला वाईनला. खूप सुंदर सुला वाईन आहे आणि खूप सुंदर वाईन पण असेल. हो असंच ना श्रुती? वाईन छान आहे का? वाईन पिली का तू? हो पिली. आता आम्ही पिणार आहे. सो चला मी तुम्हाला वाईन दाखवणार आहे. तिथल्या पिऊन दाखवणार आहे. चला आम्ही श्रुतीच्या फ्लॅटला जाऊन रेडी वगैरे होऊन आलो आहे आणि आम्ही डायरेक्ट सुला वाईनला आलो आहे. तर मी तुम्हाला दाखवते तिथं मध्ये सुला वाईनच्या तिथं. ती बोली 21 अबो लागतं. वेलकम टू सुला वाइन यार्ड्स. चलो गाइस सुला को जाते हैं. गर्दी पण प्रचंड आहे इथे. खूप घाई. आता इथे तिकीट काढूया आपण. चार्जेस आहे. बघू आपण काढू. तिकीट काढायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन्स. तिकीट काढलेलं आहे आपण. आपण आता मध्ये सुला वाईनला जाऊया. गाईज खूप सुंदर स्पॉट आहे. सुला वाईन म्हटल्यावर तर खूपच सुंदर. खूप छान आहे. भारी ना? श्रुती काय 2-3 वेळेस येऊन गेलेली. आम्ही फर्स्ट टाइमच आलेलो आहे. सुंदर आहे. ट्रायपॉड किती पागल. आणि आता मध्ये जाऊन आम्ही तिकीट तर काढले. आता मध्ये जाऊन थोडी ट्राय वगैरे करूया. बघूया काय आहे मध्ये. पार्सल घ्यायचं ठरलं आहे पण बघू काय होणार आहे काय. बाग आहे नाही, द्राक्षाची बाग आणि खूप छान ॲम्बियन्स. देअर वॉज टू मच फोटो स्पॉट. इकडे बार आहे पण आम्हाला एंट्री नाही बिकॉज वी आर नॉट अबाउट 21. इथे टूर अँड टेस्टिंगचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला टेस्ट जर करायचं असेल सॅम्पल इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि इथे मध्ये आहे भरपूर टेस्टिंगसाठी सॅम्पल्स. बघू काय करायचं. तर हे आहे गिफ्ट शॉप. सुला वाईनचं गिफ्ट शॉप म्हणजे ते तुम्ही बाय करू शकता काय पण वस्तू. टी शर्ट, बॉटल्स मीन्स असं आपण घरामध्ये जे ठेवतो ना बॉटल्स आहे, ग्लासेस आहेत, बॅग्स वगैरे आहे, सगळं खूप काही आहे. शोसाठी तुम्ही परचेस करू शकता बट रेट खूप आहे. तुम्हाला मी रेट दाखवते. एक होतं ना, कुठे गेलं? देअर वॉज 2+1 कॉफी मग सेट टू 730. हे आहे वाईन शॉप, सॉरी वाईन बार.
तुम्ही इथं बसून बार पिऊ शकता, म्हणजे वाईन पिऊ शकता. आणि हे बगीचा पूर्ण ग्रेप्सचा बगीचा भारी आहे. इथे आलो आहे आम्ही वाईनच्या शॉपमध्ये. म्हणजे आम्ही जे तिकीट काढलं तर ते तिकीट ह्यामुळे काढलं की एक पार्सल घ्यायची आहे म्हणून. सो इथे खूप ब्रँड आहे, खूप प्रकारचे आहे. सो बघू कोणती घेत आहे. अण्णा कोणती घेत आहे बघूया. म्हणजे नॅचरल शुगर असते, ग्रेप्सचं जी स्वीटनेस असतं त्याचं शुगर असते, बाकी काही नाही ॲडेड त्याच्यात शुगर. बाकी शुगर ॲडेड नसते त्याच्यामध्ये. तर तुम्ही येऊ शकता आणि ट्राय करू शकता. खूप छान एन्जॉय केला. अजून तुम्हाला दाखवायचे आम्ही जेवायला चाललो एका ठिकाणी. तर मी आले आहे सातबारा हॉटेलमध्ये नाशिक, आणि हे आहे गंगापूर रोडला. यू मस्ट ट्राय इट. तुम्ही नक्की येऊ शकता. इथला ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही, किती छान आहे, किती सुंदर आहे. इथला स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे, आणि यू मस्ट ट्राय इट. टेस्ट छान आहे. सर मला पण घेणं ब्लॉग नाही तिला नाही तिला पान पण आहे इकडे. तुम्ही सगळं बघा. तर मी ब्लॉगची एंड केलेला आहे, आणि आमचं जेवण सुद्धा झालं. आम्ही आता डायरेक्ट लॉजमध्ये जाणार आहे आणि उद्या सिल्लोडला निघणार आहे. तर असा व्लॉग एंड करते मी. आणि तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. बाय बाय.